वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं आणि त्याच वडिलांसाठी तुम्हाला लास्ट अंत्यसंस्कारसाठी टाइम नाही. मित्रांनो, ही विषय आहे हरियाणामधला. एक वडील जेव्हा आजारी असतात, त्यांची मृत्यू होतो, तेव्हा आजूबाजूचे जे परिवार असतात त्यांना फोन करतो त्यांच्या मुलीला. कारण त्या वडिलांचा मुलीशिवाय कुणीच नसतो, मुलगा एकही नसतो. मुलीला जेव्हा फोन करतात तेव्हा एक मुलगी बोलते की मी बिझी आहे, एक मुलगी बोलते की खूप लांब आहे, मला अजिबात नाही जमणार. दुसरी मुलगी तर डायरेक्ट बोलते आम्ही तुम्हाला पैसे पाठवतो, तुम्ही आम्हाला व्हिडिओ कॉलवर दाखवा, आम्हाला टाइम नाही. एवढंपर्यंत ठीक होतं. परत ती मुलगी जेव्हा व्हिडिओ कॉलवर काय बोलते, लवकर करा, मला व्हिडिओ कॉलवर मी जास्त वेळ बोलू शकत नाही. किती बेकार गोष्ट आहे. ज्या वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, मेहनत केली, कष्ट करून तुम्हाला काहीतरी बनवलं, सक्सेस बनवलं, आणि त्याच व्यक्तीसाठी तुम्हाला एक दिवस नाही, इतकी तुमची माणुसकी खतम झाली आहे. जे काही तुम्ही आहे त्या एका वडिलांमुळे आहे, आणि त्या वडिलाची तुम्हाला कदर सोडा लास्ट टायमाला साथ देता आली नाही. ते आहे निर्लज्जी माणसं असता. असं आता आता हळूहळू वाटत आहे की माणुसकी कुठेतरी खतम होत चालली आहे. माणसं फक्त आता पैशाच्या मागे लागले आहे. आपल्या माणसाला सुद्धा माणसं वेळ देत नाहीत. ह्या दुनियामध्ये आपण सगळेजण एवढे मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करतो ना, पण आता मला असं नाही वाटत की कोणच आपल्यासाठी मिळून मिसळून राहू शकतं. फक्त प्रत्येक माणसासाठी पैसा इम्पॉर्टंट आहे, आपला माणूस इम्पॉर्टंट नाही. खरोखर मित्रांनो, हे हरियाणामधलं जे व्हिडिओ समोर आला एकदम मनाला लागला आहे. त्या मुलीचं जे बोलणं आहे की लवकर करा, मला जास्त वेळ ऑनलाईनवर पण टाइम देता येणार नाही. हे आहेत आजकालच्या पिढी, माणुसकी.